नमस्कार, जय भीम. मी ॲडव्होकेट डॉक्टर सिद्धार्थ कांबळे. बहुजन सौरभच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. अनेक लोक सुट्टींचा आस्वाद घेत आहेत. 5-6 दिवस सुट्ट्या आल्यामुळे अनेक लोक वेगवेगळ्या ठिकाणी टूरवरती निघालेत, परंतु पावसामुळे अनेक लोक तिथेच थांबलेत. 2-4 दिवसात पावसाच्या मुसळधार पावसामुळे अनेक लोकांचे प्रॉब्लेम झालेत. आज बघूया आपण देशात काय हालचाली झालेले आहेत. आज काही यूट्यूब चॅनल आणि TV चॅनलनी एक्झिट पोलचे निकाल एक्झिट पोलचं एक अनुमान दिले. प्रामुख्यानं MP, छत्तीसगड, राजस्थान, MPमध्ये आणि सर्वच ठिकाणी BJPला यावेळी डाऊन दाखवलेले. जरी ते एक्झिट पोल आहेत, त्यांचा अनुमान आज तरी बरोबर नाही. कारण जेव्हा सभा होत असतात, प्राईम मिनिस्टरची सभा असते किंवा काँग्रेसच्या सभा होत असतात, तेव्हा त्यांना खऱ्या अर्थानं कळायला लागते की तिथल्या मूव्हमेंटमध्ये लोकांच्या याच्या प्रतिक्रिया काय आहेत आणि त्याच्यावरनं कुठल्या कुठल्या कम्युनिटीचे लोक तिथे आलेले आहेत त्या सभेला आणि किती संख्येत आलेले आहेत यावरून आणि कुठले कुठले मुद्दे आहेत. प्रामुख्यानं आधी जे मुद्दे मागच्या वेळेस मोदी सरकारने लावले होते, पुलगामा होतं, अनेक होते, हिंदुत्व होतं, मिक्स्ड होतं. परंतु यावेळेस मात्र तसा कोणताही आता इश्यू नाही. यावेळेसचे महत्त्वाचे इश्यू म्हणजे रोजगार आणि याच्यावरती आणि महागाई, या दोन बाबतीवरती अनेक ठिकाणी. आणि काँग्रेस BJPनी एवढ्या दिवसाची उपलब्धी 9 वर्षामध्ये काय केलं? काहीच केलेलं नाही. त्यामुळे यावेळेस वेगळ्या पद्धतीचं वातावरण राहील. दुसरं, मोदी सरकारनी एका माणसाच्या हातात संपूर्ण सत्ता आणि पूर्ण दिल्यामुळे, नरेंद्र मोदींच्या हातात दिल्यामुळे, की त्यांची एक मोनोपोली झाली, एक हिटलरशाहीसारखे झाले की अनेक वर्षापर्यंत एखाद्याच्या हातात संपूर्ण सत्ता असते. 10 वर्ष त्यांचं गुजरातमधलं चीफ मिनिस्टरशिप आणि त्याच्यानंतर मग लगेच इकडे प्राईम मिनिस्टरशिपचे 10 वर्ष. त्याच्यामुळे स्वाभाविकच त्यांच्या स्वभावात, आचरणात फरक पडलेला आहे आणि फरक पडल्यामुळे निश्चितच त्याचा यावेळेस डाऊनफॉल आहे. जे लोक त्यांच्या बरोबरीत येण्याचा प्रयत्न केला त्या लोकांनी त्या लोकांच्या सर्वांच्या तिकिटा कापल्याचं दिसतं आहे. प्रामुख्यानं मध्य प्रदेशमध्ये शिवराज सिंग चौहान जे प्रेझेंट मुख्यमंत्री होते, वसुंधरा राजे आपलं राजस्थानमध्ये, या लोकांच्या तिकिटाच कापल्या त्यांनी. म्हणजे ज्या लोकांनी 10-10 वर्ष तिथे राजकारण केलं, एवढे मोठे बेस बनवला, खालचा बेस असताना, आणि त्याच लोकांचं तिकीट जर कापलं तर त्यांचं जे नेटवर्क होतं ते मात्र आता BJPला किंवा मोदीला मिळेलच काय याच्याबद्दल शंका आहे. त्यामुळे आज MPमध्ये 3 भागामध्ये वाटलेले 3 BJPमधलेच 3 तुकडे यावेळेस आपसातच त्यांचं भांडण होईल आणि त्याच्यामुळे काँग्रेस स्वीप होण्याच्या मार्गावर आहे. मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना बहुमत मिळेल. हीच परिस्थिती राजस्थानची आहे, तेलंगणाची आहे आणि छत्तीसगडची पण आहे. आता बघूया की या लोकांनी का केलं असं ही परिस्थिती मोदींवरती का आली. कारण काय आहे की या लोकांनी, मोदी आणि BJP किंवा RSSनी एक छत्री कार्यक्रम ठेवलेला. त्यांनी लोकांमध्ये डिव्हिजन करणे, कास्टमध्ये डिव्हिजन करणं आणि आपल्या हातातली जी काही सत्ता आहे त्याचा जास्तीत जास्त मिसयूज करणं, त्याचा दुरुपयोग करणं. जसं अडाणीला वाटेल त्या पद्धतीने मदत करणे. प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये प्राईम मिनिस्टर ऑफिसच्या आज जिकडे तिकडे अडाणीशिवाय दुसरं काही चालत नाही. तिथे लोक त्यांचे बसलेले आहेत आणि तिथून वाटेल त्या मार्गाने पैसा आल्याचं, RSSच्या याच्यामध्ये आल्याचं आपण सर्व पाहतो आहे, रोज पाहतो आहे. याच्यामुळे काय झालं की कॉमन माणसांच्या लक्षात आलेलं आहे ते की हा प्रकार जो आहे तो बरोबर नाही. यावरती मी तुम्हा सर्व लोकांना पुन्हा एकदा आठवण करून देईल की भगवान बुद्धाची आणि बुद्ध तत्त्वज्ञानाची. तुम्हाला माहिती आहे की भगवान बुद्ध घर सोडून सत्तेच्या मार्गासाठी निघून गेलेत आणि जोपर्यंत त्यांना बुद्धत्व प्राप्त झालं नाही तोपर्यंत ते अनेक ठिकाणी पूर्ण उत्तर भारतात फिरत राहिले. वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी हे केलं आणि शेवटी त्यांना बुद्धत्व प्राप्त झालं. जेव्हा त्यांना बुद्धत्व प्राप्त झालं तर बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर त्यांनी यशोधरेला आणि सर्वांना सांगितलं होतं की मी पुन्हा कपिलवस्तूत येईल.
आणि कपिलवस्तू ज्यावेळेस बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर कपिलवस्तू आल्यानंतर त्यांचं फार भव्य स्वागत होते आणि भव्य स्वागत झाल्यानंतर त्यांना राजदरबारामध्ये बोलवण्यात येते. राजदरबारात बोलवल्यानंतर सिद्धार्थाला म्हणजे बुद्धाला विचारतात की शासन कसं करावं. तर बुद्ध सांगतात की प्रत्येक माणसाने शासक हा शब्द, शासक बनून जर कोणी राज्य करत असेल तर ते चुकीचं आहे. शासक बनून राज्य न करणे. त्यांना पुन्हा विचारतात की याला विस्तृत रूपाने हे करा. तो म्हणतो आहे की ज्यावेळेस तुम्ही राजे बनून राहता, शासक बनून राहता, तर त्यावेळेस तुमच्या आपल्या प्रजेला ज्याप्रमाणे आपण भावाला, बहिणीला, आपल्या आईला, वडिलांना ज्या पद्धतीने सन्मान देतो आणि त्याच्याबद्दल विचार करतो, तोच विचार ज्या दिवशी तुम्ही संपेल तिथे, त्यावेळेस तुमचा शासक भाव म्हणून तुम्ही तिथे काम करू शकणार नाही. म्हणून बुद्ध म्हणतात की शासक बनून जर तुमच्या अहम आला, तुमच्यात एक अहंकार आला, तर तुम्ही तिथे काहीच करू शकत नाही. तुम्हाला प्रत्येकाला माझा भाऊ आहे, माझा पोरगा आहे, माझ्या याला ज्यावेळेस बुद्ध म्हणतात की ज्यावेळेस तुम्हाला तुमचा मुलगा होतो तुम्हाला आणि तुम्ही त्याचे बाप होता, त्यावेळेस मात्र तुम्ही हे म्हणत नाही की मी त्याच्यावरती शासक कसं व्हावं, कारण मी तर मोठा आहे, मी त्याला शिकवायला पाहिजे. त्यावेळेस तुमची त्याच्याबद्दलची जी भावना असते ती एक वेगळी असते की त्याचं डेव्हलपमेंट, त्याच्या कल्याणासाठी, त्याच्या प्रत्येक गोष्टीच्या विकासासाठी जसं ज्या पद्धतीने तुम्ही सातत्यानं प्रयत्नशील असतात आपल्या पोरांच्या बाबतीत, तीच पद्धत जोपर्यंत तुम्ही शासक बनून जर जोपर्यंत सर्वांसाठी तुम्ही उपयुक्त होत नाही, तोपर्यंत शासक हा भाव ठेवू नये. याकरता मी सुंदरसं एक कोटेशन तुम्हाला सर्वांना आता प्रेझेंट करतो आहे. बुद्ध ज्यावेळेस तिथे येतात महालात आणि त्याच्यानंतर त्या सभेत ते बोलतात, त्याचं एक सुंदर कोटेशन आता तुम्हाला एक मी दाखवतो आहे. राजनीतिक जीवन में अर्थात प्रजा का शासन करने में आपका मार्ग हमें कैसे जागरूक कर सकता है? शासन ना करके. कृपया विस्तार से समझाएं. पहला भाव जो आपको आपके अंतर से खोना है वो है आपका अपना शासक भाव, और जो भाव आपको अपने अंतर में जगाना है वो है मैत्री, पिता, भ्राता का भाव. कर्म के चक्र से यदि आप राजा बने हैं तो केवल इसीलिए कि आप अपनी प्रजा की आंखों के अश्रु पहुंच सकें, उनके दुखों को दूर कर सकें. यही कृत्य आप अपने घरों में हर दिन करते हैं पिता बनकर. तो फिर आप सब ये भाव शासक बनकर क्यों नहीं करते? क्योंकि आप स्वयं को प्रजा से भिन्न समझते हैं. इसीलिए आप सब पूछते हैं कि जागृत शासक कैसे बने. ये प्रश्न आप तब नहीं पूछते जब आप पिता बने थे कि हम पिता कैसे बने, क्योंकि वहां अपनत्व का भाव है. तो इसी भाव को और विस्तृत करें. सभी अपने हैं, सभी के दुख अपने हैं. सबको न्याय और आनंद देने का जो ये मार्ग आप सबको प्राप्त हुआ है, उसे व्यर्थ ना गवाएं. शारीरिक रोगों और मानसिक दुखों से तो जन जन पीड़ित है, पर उनको आप सामाजिक न्याय देकर उनके जीवन को सुखमय तो बना सकते हैं. मैं इस क्षण को कदापि नहीं भूल सकता. आपने मुझे जगाया है. शाक्य मुनि बुद्ध की. ह्या कोटेशन तुम्ही पाहिल्याच्या नंतर तुम्हाला लक्षात येईल की बुद्धाच्या याच्यात किती स्पष्टता आहे. आणि आज जर त्या दृष्टिकोनातनं जर दोन्ही आज मोदींची जर तुलना बुद्धाच्या ह्या तत्वाशी जर केली तर तुम्हाला लक्षात येईल
की मोदींनी त्याच्या सर्व विपरीत केलेलं आहे. बुद्धांनी जे सांगितलं त्याच्या विपरीतच सर्व मोदी सरकारचं आहे. त्या उलट तुमच्या लक्षात येईल की राहुल गांधी हा घरोघरी जाऊन प्रत्येक ठिकाणी मोहब्बतची दुकान लावते आहे. म्हणजे त्यांना असं वाटतं की हे सर्व माझे भाऊ आहेत, माझ्या बहिणी आहेत, माझ्या सर्व आईवडील आहेत. या पद्धतीने ज्यावेळेस तो जातो म्हणजे आज तुमच्या लक्षात येईल की राहुल गांधी हा बुद्धाच्या तत्त्वज्ञानासोबत जुडलेला कुठेतरी दिसतो आहे. खरगे हे बुद्धिस्टच आहेत, त्यांच्यातही करुण आहे, लोकांमध्ये लोकांच्या बद्दलचं एक चांगलं मत आहे आणि त्याच्यामुळे ते आज एका मोठ्या सक्सेसफुल होऊन आणि भारतभरात ज्या पद्धतीने साऊथ टू नॉर्थ त्यांचा पूर्ण प्रवास राहिला आणि हाच प्रवास आता पुन्हा ईस्ट टू वेस्टमध्ये ते करणार आहेत. परंतु त्या इलेक्शनच्या याच्यामध्ये आता त्यांचा थोडासा प्रवास विस्कळीत झालेला आहे. तर तुम्हाला एकच सांगायचं आहे की बुद्धाचं हे शासक भाव हा कमीत कमी हा अहम आहे, एक अहंकार आहे आणि तो अहंकार जोपर्यंत तुम्ही संपवत नाही तोपर्यंत त्या शासक भावाला काही त्याच्याने तुमचं लोकांचं कल्याण होणार नाही. म्हणून कल्याण करायचं असेल तर तुम्हाला शासक भाव हा तुम्हाला काही वेळासाठी संपवावा लागेल. मग तो मिनिस्टर असो की एखादा कॉर्पोरेटर असो की एखादा कुठलाही माणूस असो किंवा एखाद्या मोठ्या संस्थेचा जो अध्यक्ष जरी असेल तर त्याला त्याचा अहम त्याला शासक भाव हा मात्र त्यांनी सोडून लोक उपयोगी जोपर्यंत कामं करत नाही, मग तो कलेक्टर असो की कोणी असो. त्याच्यामुळे आज सध्या आपल्या आजच्या परिस्थितीमध्ये बुद्धाचं हे कोटेशन अत्यंत मार्मिक आणि चांगलं ठरेल. आज बघूया बहुजन स्वरूपमध्ये आम्ही महत्त्वाचं काय काय दिलेलं आहे त्याच्याबद्दलचा थोडक्यात आढावा घेऊ. आज आमचे जवळचे परममित्र म्हणजे आमचे गुरुजीच राहिलेले प्राध्यापक गुलाबराव वानकर यांचं निधन झालं काल. एकदम मागच्या 15 दिवसापर्यंत एकदम स्वस्थ होते. सडनली त्यांच्या हेड इंजुरी झाली, कुठेतरी पडले पाय घसरून आणि हेड इंजुरीतनं ज्यावेळेस त्यांना हॉस्पिटलाइज केलं तर एक ऑर्गन त्यांचं पॅरालिसिस झालं आणि असं करत त्यांचं काल निधन झालं. कालच त्याला मोठ्या संख्येमध्ये आंबेडकरी समाज होता. ते आंबेडकर अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष होते. म्हणजे तुम्हाला माहिती असेल की नागपुरामध्ये 4 ब्रँचेस आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचं आणि त्यांचं ए ग्रेड म्हणजे RBIच्या ह्याच्यातनं ते पहिली बँक असेल कोऑपरेटिव्ह. याच्यामध्ये अनेक कोऑपरेटिव्ह बँका मधल्या काळात RBIने बंद केल्या, परंतु ही बँक मात्र तशी राहिली कारण त्याच्यामधला जो रेशो होता प्रॉफिटचा रेशो, रिकव्हरी रेशो, अनेक गोष्टी असतात RBIच्या ह्याच्यातनं. हे सर्व गुलाबराव वानकरांनी केलेलं आहे. त्यांच्यासोबत अनेक लोक आहेत, त्यांना त्यांच्या पूर्ण कुटुंबियांना बहुजन सौरभ करणं आम्ही आज श्रद्धांजली वाहतो. आज पुन्हा हेडलाईनमध्ये आम्ही मणिपूरमध्ये जमावाचा मुख्यमंत्र्याच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न. तिथे अजून मणिपूर काही शांत होत नाही आणि गव्हर्नमेंटही त्याच्यावरती फारसं सिरियस नाही. 2 समूहामध्ये वाटेल त्या पद्धतीने तिथे रोजचं कत्लेआम होत आहेत आणि त्याच्यामुळं मेते आणि कुकी समाज या दोन्ही आमोरा समोर आलेले आहेत. एक ट्रायबल आहेत आणि एक अप्पर कास्ट आहेत आणि याच्यामध्ये इतकं तिथे वातावरण खराब झालं. आता जवळपास मला वाटते 4 महिन्यापेक्षा जास्त आज पिरियड संपलेला आहे आणि तरी मात्र तिथे काही शांतता होण्याची काही काळजी हे दिसत नाही. त्याच्यामुळे आज आम्ही तिथे आज ती बातमी आज हेडलाईन म्हणून आम्ही लावलेली आहे. एक त्याच्याच बाजूला आम्ही लावलेली आहे एक बातमी, गुजरातमध्ये 800 किलोचे ड्रग जप्त. अत्यंत वाईट बातमी आहे ती की गुजरातसारख्या प्रगतिशील स्टेटमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात 800 कोटीची तिथे ड्रग तिथे सापडलं त्यांना आणि त्या जे ड्रग्स कॅरी करणारे होते त्यांच्या लक्षात आलं की कुठेतरी पोलिसांना माहिती झालं म्हणून ते ड्रग्स सोडून निघून गेले. मागच्या वेळेस अडानीच्या पोर्टवरती कितीतरी मोठ्या प्रमाणामध्ये त्याची तस्करी होताना दिसली. अशा या पद्धतीने जर बीजेपीच्या लोकांमध्ये किंवा बीजेपीच्या स्टेटमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात जर हानी होत असेल किंवा ड्रग्सचा जर वापर होत असेल तर निश्चितच चिंतेची बाब आहे. या देशामध्ये दिवसेंदिवस ड्रग्सचं जाळं मोठ्या प्रमाणात पसरत आहे. आम्हा लोकांना आपल्या पोरांना त्याच्यापासून वाचवायचं आहे. हाच एक महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळे आम्ही ती बातमी लावलेली आहे. कर्नाटकामध्ये एक छोटीशी एक बातमी आहे. कर्नाटकामध्ये पाणी प्रश्न पेटला, संचारबंदी लागू. तिथलं जे पाणी मद्रासमध्ये जे जात होतं तर चेन्नईमध्ये
तो वाद त्यांचा आहे. त्यामुळे काही सरकारी पातळीवरतीही सुद्धा त्याचा निषेध होतो आहे आणि लोक पुन्हा रस्त्यावर आलेले आहेत. एक दिल्लीची बातमी आहे, फार माणसाला व्यथित करणारी आहे. एका मंदिरात प्रसाद खाल्ला म्हणून मुस्लिम व्यक्तीला जमावाची मारहाण, उपचारादरम्यान झाला मृत्यू. एक थोडा ल्युनॅटिक माणूस होता, कुठेतरी तिथे छोटे मोठे कामं करायचा, भूक लागली असेल म्हणून तो मंदिरात गेला आणि एक केळ खाल्लं त्यांनी. त्या केळ खाल्ल्यामुळे कोणी त्यांना आरोप लावला की त्यांनी चोरून खाल्ला. आता मंदिरात केळ म्हणजे पूजेचाच भाग असतो, त्याचं कसली चोरी. परंतु त्याला खांब्याला बांधून इतकं मारलं आणि लोक पाहायची भूमिका केली. मृत्यू झाला ही बाबीपेक्षा लोक तिथे तमाशा पाहत होते. हा कसला देश आहे, कसली संवेदना आहे. आम्ही लंडनमध्ये मी पाहिलं, अनेकदा जर म्हातारा माणूस आला की लोक तिथे त्याचा हात धरून घेऊन जातात, सर्व गाड्या थांबतात. अनेक देशात हा प्रकार असतो. कुठेतरी एखादा लहान मुलगा आला आणि किती जोरात गाड्या असल्या की सर्वजण थांबतात. एखादा लुनॅटिक माणूस असला त्याच्यात जात पाहत नाही, त्याला मदत करतात लोक. आणि इथे एखाद्या याला, कारण त्याचं नाव मुस्लिम होतं, हा काय प्रकार आहे ते अजून काही कळलं नाही. अत्यंत भयानक परिस्थिती आहे. त्याच्यामुळे त्यालाही आम्ही ती बातमी लावलेली आहे. त्याच्याच खालोखाल एक प्रकाश आंबेडकरांची बातमी आहे. त्यांनी स्पष्ट केलं की ते उद्धव ठाकरेसोबत त्यांचं युती होईल आणि ते सीट शेअरिंगचं कशा पद्धतीचं करतील त्याच्याबद्दल पुन्हा त्यांची चर्चा सुरू होतील. त्यांना एक इंडिया या बॅनरखाली घेतलेलं नाही, कारण इंडियामध्ये छोटे छोटे पक्ष जर घेतले तर त्याच्यामुळे तिथे एक 100 लोकांचा पक्षाचाच एक पार्टी होईल. त्याच्यामुळे प्रकाश आंबेडकरांची जवळपास उद्धव ठाकरे गटाशी सोबत त्यांचं हे अलायन्स होईल. परंतु त्यांनी भाकीत केलं की येणाऱ्या दिवसामध्ये जसं जसं इलेक्शन पुढे येईल त्याच्यामुळे जातीय दंगली मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. आता किती खरं किती खोटं आणि कशामुळे होतील, आणि त्याच्यासाठी त्यांचं कारण असं आहे की OBC आणि मराठा ह्या दोन्ही समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काहीतरी त्याच्यामध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. काही त्याच्यामध्ये फारसा दम किती आहे ते मला माहिती नाही, परंतु अशा पद्धतीची ती बातमी आहे. खंडणी प्रकरणी सचिन वाझे यांना जामीन मंजूर. खाली आम्ही एक दिलेले एक बातमी मोठी आहे. एक देश एक निवडणूक शक्य नाही. मध्ये मोदींचं असं सुरू होतं की एक देश एक निवडणूक, एक होट एक निवडणूक, परंतु तो पूर्णपणे त्याला फेटाळून लावलं. आणि त्याच्यानंतर त्याला पुन्हा अनेक लोकांनी त्याच्यावरती जे मीटिंग झाल्या तिथे आणि लॉ कमिशनकडे ते मॅटर गेलं. त्याच्यात त्यांना सांगितलं की ते शक्य नाही आहे, अनेक ठिकाणी त्याच्यात खूप मोठा बदल करावा लागेल आणि आता एवढ्या कमी वेळामध्ये काही शक्य नाही आहे. आणि त्याच्यामुळं ते सर्व पुन्हा थंड्यावस्थामध्ये पडलं. आज बघूया 5-4 वरती आज आम्ही काय काय दिलेले. बोधिवृक्ष बुद्धविहारातील बहुजन सौरभ वाचक मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद. आमच्या शेजारी इथे एक मोठा कार्यक्रम झाला आणि त्या बुद्धविहारामध्ये बोधिवृक्ष बुद्धविहारात त्यावेळेस आमचे डॉक्टर सिद्धार्थ गायकवाड समाज कल्याण उपायुक्त हजर होते. त्यांनी अनेक लोकांना मार्गदर्शन केलं. मोठ्या प्रमाणामध्ये तिथे ऑफिसर वर्ग होता. आमच्या संध्याताई राजूरकर होत्या, विलास गजबी होते, नागेश बुरबुरे होते, असे अनेक लोक आमच्या याच्यातील हे झाले आहेत. आणि बहुजन सौरभचा हा प्रचार हा सर्वीकडनं चाललेला आहे, 4ही भागातनं चाललेलं आहे. त्याच्यात सर्वांनी पुन्हा मला असं वाटते की प्रत्येक ठिकाणी आम्ही असे मेळावे घेतले तर त्याचा निश्चितच त्याचा फरक पडेल. एक त्याच्याच बाजूची एक न्यूज आम्ही लावलेली आहे. इंडिया आघाडीला रिपब्लिकन चेहरा नको आहे का. एक आमचे मित्र माजी उपेंद्र शेंडे हे रिपब्लिकन पार्टी एक खोब्रागडे गट, आता त्यापूर्वी खूप चालायचं गवई गट, खोब्रागडे गट, आठवले गट, अशा वेगवेगळ्या गटामध्ये होतं. आतापर्यंत त्यांचं कुठेही स्टेटमेंट नाही आलं. परंतु आता इंडियाच्या दिशेने की बाबा आम्हाला का विसरली इंडिया. ठीक आहे, आता खालच्या ह्या रिजनल छोट्या छोट्या पार्टीज आहेत तर त्या रिजनल लेवलवरती ते कुठले कसे हँडल करतील वगैरे अशा पद्धतीची ती बातमी आहे. आपल्या नागपूरला योगेंद्र यादव दिल्लीचे ऑक्टोबर महिन्यात येणार आहे. 3 ऑक्टोबरला यांचा मोठा एक कार्यक्रम आहे धनवटे नॅशनल कॉलेजला. ती एक आम्ही बातमी दिलेली आहे. 3 ऑक्टोबरला निषेध प्रदर्शन काळा दिवस म्हणून प्रोटेस्ट केलेला आहे. राज्यभर संघटना ज्या आहेत आणि त्याच्यामध्ये जेवढ्या सर्व यांनी ज्या मागण्या आहेत कामगारांच्या आणि ज्या पद्धतीने तिथे कॉन्ट्रॅक्टरशिप सुरू आहे तर त्याच्या अगेन्स्टमध्ये हे सर्वच्या सर्व मोठे सर्व लोक त्याच्यामध्ये उभे झालेले आहेत.
आणि पुन्हा ते डिमांड करतायत की हे खाजगीकरण तुम्ही बंद करा, अशा पद्धतीची ती बातमी आहे. कॉन्ट्रॅक्टरशिपमध्ये भरती व परप्रांतीय आदिवासींच्या घुसखोरीविरुद्ध आक्रोहचे 2 ऑक्टोबरला धरणे, ती एक बातमी आम्ही घेतलेली आहे. सुगतनगरात बुद्ध भीम गीतांचा नजराना आज, राजाभाऊ खोब्रागडेंची एक हे घेतलेली आहे. बहुजन सौरभच्या अग्रलेखात आज आम्ही काय दिलेले आणि त्याच्या बाजूला आमचे महत्त्वाचे लेख काय आहेत तेही आपण बघू थोडं. बहुजन नेत्यांची मानसिक गुलामी. आज तुम्हाला सर्वात माहिती आहे की ब्राह्मण वर्गामध्ये किंवा BJPमध्ये आज आम्ही समजतो की BJPला कंट्रोल करणारा हा उच्चवर्गीय किंवा ब्राह्मण वर्ग आहे आणि त्याच्यामध्ये अनेक लोक OBC अडकलेले आहेत आणि काँग्रेसमध्ये पण अडकलेले आहेत आणि त्यांची अवस्था अशी झालेली आहे की त्यांच्या अगेन्स्टमध्येच बोलणं हे कसं होईल, त्याच्यामुळे त्यांची अवस्था फार विचित्र झालेली आहे. तर त्याच्यामुळे त्याला संबंधित आणि त्याला सर्व ते विषय धरून आज आम्ही एक अग्रलेख बनवलेला आहे, चांगला अग्रलेख आहे. आज त्याच्याच बाजूला एक मोठा लेख आहे, खैरलांजी पुरोगामी महाराष्ट्राचा रक्त लांजीच्छ चेहरा. तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे की खैरलांजी एक फार मोठा एक इथे 2006ला घटना झाली होती. एकाच कुटुंबातील 6 लोकांची हत्या करण्यात आली होती कुठल्या तरी एखाद्या छोट्याशा कारणामुळे आणि त्या कुटुंबियांनी एक विटनेस दिली होती कुठेतरी की बा यांनी ही घटना झाली, त्यावेळेस मी होती आणि अशा ठिकाणी एक ती घटना झाल्यानंतर त्या गावातल्या सर्व लोकांनी नग्न करून त्यांना धिंड घातली त्या आणि एक 17 वर्ष पोरीवरती कंटिन्युअसली रेप झाल्याचं त्याच्यावरती प्रकार होता. त्याच्यानंतर त्यांना फाशीची शिक्षा झाली, मग ती नंतर हायकोर्टामध्ये जन्मठेपेमध्ये ती झाली. त्याच्यानंतर हा बोतमारे हा अनेकदा नागपुरात फिरला, त्यांचाही डेथ झाला. त्याच्यानंतर ते खूप महाराष्ट्रभर ऑल ओव्हर इंडियामध्ये सर्वच लोकांना हलवून टाकणारी ती घटना होती. त्याच्यामुळे भंडारा जिल्ह्यातली ती बातमी अख्ख्या जगात पसरली, हे सर्वांना माहिती असायला पाहिजे. त्याच्याच खाली आज आमचे मित्र ज्ञानेश्वर दुर्गादास रक्षक ह्यांचा एक लेख आहे, पुस्तकासोबतच तरुणांनी समाज वाचावा. बरोबर आहे, समाज वाचण्याची गरज आहे. नुसतं पुस्तकं वाचून तुम्हाला होत नाही. समाजात काय चाललेलं आहे, समाजात जोपर्यंत तुम्ही संवाद साधत नाही, लोकांचे प्रॉब्लेम्स तुम्ही ऐकून घेत नाही किंवा त्याच्यावरती काही सोल्युशन देत नाही किंवा त्याच्यावरती तुम्ही चिंतन करत नाही, तोपर्यंत मला असं वाटतं की ते बरोबर होणार नाही. त्यासाठी आमचा ज्ञानेश्वर रक्षकांचा हा लेख अत्यंत महत्त्वाचा आहे. एक क्रमशः चालणारा एक होमेश भुजाडेंचा एक आहे, इंडिया या शब्द गुलामीचे प्रतीक, याच्यावरती ते सातत्यानं लिहून राहिलेले आहेत की ते कशा भारताचा पूर्ण इतिहासात कशा पद्धतीचं हे झालं आणि आजच्या याच्यामध्ये स्वामी विवेकानंदांना काय अभिप्रेत असणारं हे होतं, त्याच्यावरती त्यांनी सुंदरपणे विश्लेषण केलं. आणि स्वामी विवेकानंदांनी काय त्यांच्या कल्पनेने जर आज वागला असता तर हा देश कुठेतरी वेगळ्या ठिकाणी गेला असता, अशा पद्धतीचं त्यांचं लिखाण आहे. आजचाही लेख हा क्रमशः आहे. त्याच्या बाजूलाच सामाजिक चळवळीचे ऐतिहासिक कॅलेंडर आम्ही रोजच देत असतो. आज पान 3वरती बघू, सत्यशोधक समाजाची अपरिहार्यता. आज सुरेंद्र भुजाडेंचा लेख आहे, अत्यंत आमचे जवळचे मित्र आणि त्यांनी त्याच्यात सर्व जे काही महत्त्वाचे सत्यशोधक समाज हा महात्मा ज्योतिबा फुलेंचा आहे. त्याच्यामध्ये अनेक वर्षापर्यंत त्याचं इंग्रजी एडिशन नव्हतं, पण आत्ताच आमच्या काही मित्रांनी सरदार आमचे मित्र आहेत त्यांनीसुद्धा त्याचं ट्रान्सलेशन केलं गुलामगिरी या पुस्तकाचं. आणि गुलामगिरी पुस्तक आज पूर्ण जगभर पसरलं आणि कारण इंग्रजीत गेलं की ते पूर्ण भारतात जगात सर्व पसरत असते. त्यामुळे गुलामगिरी बाकीच्या भाषांमध्ये आलेलं आहे ते, परंतु आता इंग्रजीत आल्यामुळे पुन्हा त्याला जास्त महत्त्व आलेलं आहे. आमच्या त्याच्या खालीच एक रणजित मेश्रांचा एक चांगला एक लेख आहे, हा देश पुन्हा तडाखा देईल, 2दा दिला आहे, याच्यापूर्वी पण दिला. त्यांचं म्हणणं असं आहे की आंतरराष्ट्रीय लेवलवरती ज्या पद्धतीने आमच्या घडामोडी सुरू आहेत त्या अत्यंत नाजूक आणि बरोबर नाहीत. त्याच्यासाठीच आज काही पेपरमध्ये अजूनपर्यंत आम्ही ती बातमी घेतलेली नाही, त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की युनायटेड स्टेट आणि कॅनडानी पुन्हा इंडियाला निजार जो त्याचा हत्या झाली एका याच्या शिखांची तिथे, त्याच्यामुळे कॅनडानी RSSला बॅन तर केलं, परंतु त्यांनी सर्व पुरावे इंडियन गव्हर्नमेंटला दिलं की हे लोक आहेत
ज्याला त्याला मारण्यामध्ये हायकमांड कॉन्स्युलेटच तुमचे जबाबदार आहेत, अशा पद्धतीची ती आहे. आणि ते आज युनायटेड स्टेट आणि कॅनडा हे काही स्वस्त बसत नाही किंवा मोदीला स्वस्त बसू देत नाही. आणि जर एवढ्या हाय लेवलवरती हा ड्रामा झाला असेल आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये किलिंग झालं असेल तर ते लोक हा पूर्ण इलेक्शनपर्यंत अजून काय काय होणार आहे. आणि त्याच्यामधले मोठी बातमी आज टाइम्स ऑफ इंडियाने पुढे घेतलेली आहे, लॉ कमिशनची आहे. आज बघूया आपण बहुजन सौरभच्या आजचा शेवटला, त्याच्यामध्ये आम्ही एक अनिल वैद्यांचा एक लेख आहे. अनिल वैद्य हे जस्टिस आपला जज राहिलेले आहेत, रिटायर्ड झालेत. त्यांचा लेख आहे धर्मांतरानंतर आरक्षणाबाबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका. बाबासाहेब आंबेडकरांची अत्यंत प्रखर भूमिका होती. ज्यावेळेस हा दीक्षांत समारंभाचं म्हणजे बौद्ध धम्माच्या दीक्षाचा समारंभ ज्यावेळेस 14 ऑक्टोबरला बाबासाहेबांनी नागपूर इथे घेतला, त्यावेळेस अनेक लोकांनी त्यांना प्रश्न केले किंवा तुमचं रिझर्वेशन राहील. तर बाबासाहेबांनी सांगितलं की रिझर्वेशन मी मिळवून दिलेलं आहे, तर मी पुन्हा तुम्हाला रिस्टोअर करेल, तुम्ही चिंता करू नका, परंतु आम्हाला या घाणीतून बाहेर गेल्याशिवाय पर्याय नाही. आणि अनेक लोकांनी आज समाजाचं काय चित्र आहे, आज जरी बौद्ध धम्मातले लोक आम्ही कन्वर्ट झालो, अनेक लोकांनी महारच लिहिलं, आम्ही लोकांनी महार लिहिलं, कारण त्यावेळची सिच्युएशनच तशी होती. आणि त्याच्यामुळे आज आम्ही पुन्हा येऊन गेलो. परंतु वैचारिक मानसिक लेवलवरती आम्ही बुद्धाचेच पालक म्हणजे पाळणारे आहोत. बुद्धिझमच स्वीकारलेलं आहे. जरी आमच्या सर्टिफिकेटमध्ये महार लिहिलं असलं तरी मात्र आम्ही वैचारिक लेवलवरती प्रत्येक आमच्या आचरणामध्ये आम्ही बुद्धत्व आणत असतो आणि करत असतो. आज आमच्या या जनरेशनला आज आम्ही बाहेर आलो. हे जनरेशनच्या नंतर आता बुद्ध लिहायला आता आम्हाला काही काळजी नाही का ह्याच्यासाठी की आता भीती नाही राहिली. पण त्यावेळेस मात्र महार लिहिल्यामुळे आम्हा लोकांना अनेक ठिकाणी सवलती मिळाल्या, सेंट्रलमध्ये सवलती मिळाल्या. आणि मग नंतर तर कायदाही झाला. रासू गवई यांनी दिल्लीमध्ये पार्लिमेंटमध्ये हे सर्वच्या सर्व घडवून आणलं आणि बौद्धालाही इक्वली सवलती मिळायला लागल्या आणि तसे GR आणि ते सर्व निघालेले. त्याच्यामुळे हा लेख त्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे. मी आपला सर्व लोकांना थोडंसं एक आव्हान करतो आहे की आम्ही एक थोडीशी अशी कल्पना आहे, त्याच्यावरती काही लोकांच्या प्रतिक्रिया तुम्ही कळवाव्या, की बुद्धाच्या सर्व 53 एपिसोड MG मोदींनी जे सिंगापूरचे आहेत तिथे सर्वात मोठे श्रीमंत करोडपती होते, त्यांचा जन्म जरी इंडियात झाला परंतु त्यांचा सर्व व्यापार हा सिंगापूरला झाला. त्यांनी बुद्धाच्या सिरियल ज्या बनवल्या त्या अप्रतिम आहे झी TVमध्ये आणि त्या आतापर्यंत अवेलेबल होत्या, परंतु ह्या BJPच्या गव्हर्नमेंटमधनं त्या झी TVच्या ह्याच्यातनं त्या पूर्ण काढून टाकण्यात आल्या. परंतु त्याच्यावरती कॉपीराईट नाही, त्या सर्वांसाठी मुबलक आहेत आणि फॉर्च्युनेटली ते सर्वच्या सर्व आमच्याजवळ अवेलेबल आहे. आमचा विचार असा आहे की बुद्धांनी ज्या वेळेस जे संभाषण केलं, ज्या गोष्टी मांडल्या, त्या स्टोरीज ॲज इट इज आम्ही देण्याचा विचार करतो. आणि ते दिल्यामुळे तुम्हा लोकांच्या असं लक्षात येईल की बुद्ध आपल्यासोबत बोलत आहेत. व्हॉट इज बुद्धा, म्हणजे बुद्धांनी सांगितलेला तो उपदेश मी काहीतरी बोलण्यापेक्षा तो बुद्ध तुमच्या समोर जर खाली सांगत असतील तर त्याचा इम्पॅक्ट निश्चितच आमच्या व्ह्युअर्सच्या मनावर होईल. तर त्या दृष्टिकोनातून आम्ही करतो आहोत. आज आमची पहिली प्रयोग होता आणि छोटीशी आज आम्ही क्लिप त्याच्यामध्ये आज तुम्ही पाहिली असेल. हीच क्लिप अशाच पद्धतीचा आमच्या एक 2 क्लिप्स आम्ही दाखवू आणि संपूर्ण आमची लायब्ररी त्या हिशोबाने आम्ही तयार करणार आहोत. पुनश्च तुम्ही सर्व लोकांना जो आमचा यूट्यूबच्या पाहतात त्या सर्व लोकांना मी धन्यवाद देतो आणि इथेच थांबतो. जय भीम.